नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल ओबाळे सर्वप्रथम तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शक्ती कंपनीचा सोलर पंप घेतलेला आहे आणि तुम्ही तुमचा सोलर पंप चालू केल्यानंतर जर 10 ते 15 मिनिटांनी वारंवार बंद पडत असेल आणि तुमच्या कंट्रोलरमध्ये आउटपुट ओपन सर्किट असा एरर जर दाखवत असेल तर यासाठी काय करायचं आहे तर हेच मी या व्हिडिओमध्ये थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे। त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला भेटत राहतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, तुमचा पंप चालू केल्यानंतर वारंवार 10 ते 15 मिनिटांनी जर बंद पडत असेल आणि तुमच्या कंट्रोलरमध्ये आउटपुट ओपन सर्किट असा एरर जर दाखवत असेल तर तुम्हाला तुमचा सोलर पंप म्हणजे तुमच्या सोलरची मोटर ही तुम्हाला वरती काढून घ्यायची आहे आणि जे मोटरपाशी जो जॉईंट दिलेला आहे तो जॉईंट तुम्हाला पूर्णतः कट करून टाकायचा आहे आणि परत नवीन जॉईंट हा द्यायचा आहे। तुमचा सोलर पंप हा 100% बंद पडणार नाही। जर तरी हा प्रॉब्लेम क्लिअर झाला नाही तर तुमच्याच कंट्रोलरवरती कस्टमर केअरचा नंबर सुद्धा दिलेला आहे, तुम्ही त्यावरही कॉल करून तुम्ही तुमची कंप्लेंट दर्ज करू शकता आणि तुमचा सोलर पंप हा क्लिअर करू शकता। परंतु तुम्ही जॉईंट दिल्यानंतर 100% हा तुमचा सोलर पंप चालून जाणार आहे। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच ही माहिती इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका। धन्यवाद।